महाराष्ट्र देशा हा विशेष कार्यक्रम पाहूया माझी सहकारी यामिनी सोबत। नमस्कार, महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदापासून राज्य उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे। राज्य सरकारच्या या थेट सहभागामुळे हा गणेशोत्सव विशेष असणार आहे। पाहुयात या संदर्भातील एक खास रिपोर्ट। राष्ट्रभावना जागृत करण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 100 वर्षांहून अधिक काळ लोटलाय आणि आता हा सार्वजनिक गणेशोत्सव राज्य महोत्सव झालाय। या महोत्सवात विविध शासकीय विभागांचा सहभाग तर असणार आहेच, पण त्याचबरोबर या उत्सवासाठी लागणारा निधी, प्रचार आणि सुरक्षा यातही मोठी वाढ होतीये। या निमित्तानं राज्य महोत्सवाचा विशेष लोगोही तयार करण्यात आलाय। हा निर्णय केवळ सांस्कृतिक दृष्ट्याच नव्हे तर आर्थिक दृष्ट्याही महत्त्वाचा ठरणार आहे, कारण यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, तसंच स्थानिक व्यवसायांना बाजारपेठ आणि स्थानिक कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळेल। या गणेशोत्सवात महाराष्ट्र सरकारचा सहभाग कसा असणार आहे पाहूयात। राज्याच्या कला, संस्कृती आणि परंपरेचं दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय। महत्त्वाची मंदिरं, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ऑनलाईन दर्शनासाठी पोर्टल तयार करण्यात आलंय। त्याचबरोबर भजनी मंडळांसाठीही अनुदान जाहीर झालंय। गणेशोत्सवाच्या 10 दिवसांच्या काळात गणपती विषयक परंपरा, कला, संस्कृती दर्शवणाऱ्या चित्रपटांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे। तसंच गणपती विषयक रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। ड्रोन शो बरोबरच आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय पर्यटकांसाठी विशेष कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय। गणेशोत्सव हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचं प्रतीक आहे। राज्य महोत्सवाच्या दर्जामुळे राज्यातील प्रत्येक नागरिक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या उत्सवात सहभागी होऊ शकणार आहे। तर यंदाचा गणेशोत्सव अगदी खास असणार आहे। आता पाहूयात राज्याच्या दृष्टीने या आठवड्यात घेण्यात आलेले काही महत्त्वाचे निर्णय। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या टोल नाक्यांवर देण्यात येणारी टोलमाफी 8 सप्टेंबर पर्यंत कायम असणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा टोल माफीचा निर्णय घेतलाय। गणेशोत्सव 2025 कोकण दर्शन या नावानं विशेष टोल माफी पास देण्यास सुरुवात झाली असून परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जातील। मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो 11 या नव्या मार्गिकेला मंजुरी देण्यात आली आहे। 17.5 किलोमीटर लांबीची ही भूमिगत मेट्रो वडाळ्याच्या अनेक डेपोपासून सुरू होऊन गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जाईल। या मार्गावर एकूण 13 स्थानकं असतील। अनेक डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया अशा प्रकारे, म्हणजे गेटवे ऑफ इंडियाचा श्यामाप्रसाद मुखर्जी चौक जो आहे, आणिकचा जो आपल्या बेस्टचा डेपो आहे, त्या ठिकाणी डेपो आणि स्टेशन राहील। याच्याकरता जवळपास 24,000 कोटी रुपये त्याला खर्च आहे। 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 या काळातील रिक्त होणाऱ्या पोलिसांची पदं भरण्याचा निर्णय गृह विभागाने घेतलाय। राज्यात सप्टेंबर पासून 15,631 पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बँड्समन आणि कारागृह शिपाई या पदांकरता एकत्रित भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात, त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांची कामं वेळेत आणि काळजीपूर्वक करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत। दरम्यान करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसराचा विकास आराखडा, कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, किल्ले, पन्हाळा, युनेस्को जागतिक वारसा स्थळ यासारख्या विविध प्रमुख विकास प्रकल्पांचा उपमुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला। नोकरदार महिलांना आता नोकरीवर जाताना आपल्या मुलांची काळजी घेता यावी यासाठी राज्य सरकारनं मिशन शक्ती अंतर्गत 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत पाळणा ही योजना सुरू करण्यात आली आहे। राज्यात पहिल्या टप्प्यात 345 ठिकाणी ही पाळणा घरं सुरू करण्यात येणार आहेत। महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटूयात। तोपर्यंत नमस्कार।